युद्धासंदर्भातल्या काही बातम्या आहेत। भारत पाक तणावादरम्यान आताची सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। 7 मे रोजी सुरक्षा यंत्रणांना मॉक ड्रिल घेण्याचे आदेश देण्यात आलेत। नागरी सुरक्षेसाठी गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना हे आदेश आहेत। सायरन वाजवण्याचे देखील राज्यांना आदेश देण्यात आलेत। शत्रूच्या हल्ल्याच्या वेळी स्वतःचं संरक्षण करण्यासाठी नागरी संरक्षण पैलूंवर आता विचार केला जातोय। नागरिकांना विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे आदेश आहेत। त्यामुळे 7 मे नंतर कुछ तो बडा होने वाला है। भारतानं युद्धाची तयारी सुरू केली आहे। दरम्यान 1971 ला भारत पाकिस्तान युद्धाच्या आधी मॉक ड्रिल करण्यात आलं होतं। बघा 7 मे रोजी सर्व राज्यांमध्ये मॉक ड्रिल करण्याचे आदेश आहेत। गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यांना निर्देश आहेत। हवाई हल्ला झाल्यास अलर्ट म्हणून सायरन वाजवलं जाणार। शत्रूनं हल्ला केल्यास स्वतःला वाचवण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिलं जाणार। क्रॅश ब्लॅक उपाययोजनेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश आहेत। आणि याचवर आता संरक्षण तज्ञ सतीश ढगेंचं काय म्हणणं आपण पाहूया। 7 मेला होणाऱ्या नागरी संरक्षणाशी संबंधित मॉक ड्रिलचं विशेष महत्त्व आहे। जर खरोखरच पाकिस्ताननं भारतातल्या काही महत्त्वाच्या शहरांवर अशा प्रकारचा एअर स्ट्राईक केला तर त्या एअर स्ट्राईक मधून कमीत कमी भारताचं नुकसान व्हावं, सामान्य जनतेनं स्वतःचं संरक्षण करावं, त्याचबरोबर त्या शहरातले महत्त्वाचे काही जे ॲसेट्स असतील, त्याचबरोबर मिलिटरीशी संबंधित काही महत्त्वाचे जे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्याला कन्सिलमेंट करण्यासाठी, कॅमोफ्लेज करण्यासाठी या अशा प्रकारच्या मॉक ड्रिल अत्यंत महत्त्वाची भूमिका अदा करणार आहेत। मॉक ड्रिलची बातमी पाहिली। दरम्यान भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर आता पंजाबमध्ये लष्करानं ब्लॅकआउट सराव केलाय। फिरोजपूर कॅन्टोन्मेंट बोर्डानं काल रात्री 9 ते 9:30 दरम्यान ब्लॅकआउट सराव केला। पोलीस असामाजिक घटक, ज्ञात गुन्हेगार आणि तस्करांवर कडक नजर ठेवत आहेत। वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी टोल नाक्यावर दक्षता वाढवण्यात आलेली आहे। सोशल मीडियावरील देखील घडामोडींकडे बारकाईने लक्ष ठेवलं जातंय। आता दिल्लीतल्या घडामोडींकडे पंतप्रधान मोदी ॲक्शन मोडवर आले। सकाळपासूनच मोदींनी महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटाच लावलाय। आज दिवसभरात मोदींनी संरक्षण सचिव, गृह सचिव, संरक्षण सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत बैठका घेतल्या। युद्धाच्या तयारीसाठी केंद्राच्या जोरदार हालचाली सुरू आहेत। त्यामुळे कुछ तो बडा होने वाला है अशीच सध्या परिस्थिती आहे। युद्धाचं काउंटडाऊन सुरू झालंय। आपण ग्राफिकच्या माध्यमातून काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया। पंतप्रधानांच्या निवासस्थानी संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह हे भेटले आणि त्यांनी मोदींसोबत चर्चा केली। संरक्षण सल्लागार अजित डोवाल आणि काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसोबत देखील मोदींची बैठक झाली। गृह सचिव गोविंद मोहन यांच्याशी देखील नरेंद्र मोदींनी चर्चा केली। आता पुढच्या रिपोर्टकडे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाक तणाव वाढत चाललाय। अशातच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची जपानच्या संरक्षण मंत्र्यांसोबत द्विपक्षीय बैठक झाली। त्यामुळे भारत पाक युद्धाचं काउंटडाऊन सुरू झालंय। आता पुढे काय होणार पाहूया त्या संदर्भातला एक खास रिपोर्ट। I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do so instinctive and so passionate. Every word I move so descriptive like an adjective. I got a vent. पहलगाम हल्ल्यानंतर पाकला तोडीसतोड उत्तर द्या अशी मागणी देशवासियांकडून होते। त्यातच भारतानं पाक विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली। पाणी, जमीन आणि आकाशातही पाकची कोंडी करून शेवटचा प्रहार करण्यासाठी भारत सज्ज आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही याबाबत भाष्य केलं। आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं। उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं। उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं। जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं। मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं कि प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में
जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे। पाकच्या नाकेनऊ आणत भारतानं क्षेपणास्त्र चाचण्या, अरबी समुद्रातील युद्ध सराव आणि युद्ध नौकांच्या माध्यमातून पाकची झोप उडवली आहे. त्यात भारतीय हवाई दलानं रशियाकडून 250 कोटींचा विशेष करार करून प्रगत इग्ला एस हे हवाई संरक्षण क्षेपणास्त्र मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. शत्रूची लढाऊ विमानं, ड्रोन आणि हल्ला करणारे हेलिकॉप्टर पाडण्यासाठी हे क्षेपणास्त्र महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भारतात आता पाक विरोधातील कारवाईच्या तयारीनं चांगलाच जोर धरलाय. 26 एप्रिल 2025 पंतप्रधानांची पहिल्यांदा CCS बैठक. 30 एप्रिल 2025 लष्कर प्रमुखांची पंतप्रधानांसोबत बैठक. 1 मे भारतीय सैन्याला पंतप्रधानांचा सर्वाधिकार. 3 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नौदलासोबत बैठक घेतली. 4 मे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वायुदलासोबत बैठक. 5 मे भारत आणि जपान द्विपक्षीय बैठक. सर्व बैठकीत भारत पाकिस्तान तणावावर चर्चा. पाक विरोधातील युद्धाच्या रणनीतीची आखणी. भारताकडून होणाऱ्या कारवाईच्या भीतीनं आता चक्क पाकिस्तानमधले खासदार भारताबरोबर युद्ध झाल्यास इंग्लंडला पळून जाण्याची भाषा बोलू लागले. तरीही पाक नेत्यांकडून धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच अशी पाकची अवस्था आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता वळू आपण रशियाच्या भूमिकेकडे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी रशियानं भारताला पाठिंबा दिलाय. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. निष्पाप जीवितहानीबद्दल पुतीन यांनी शोक व्यक्त केलाय. या भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देऊन न्याय मिळवून दिला पाहिजे यावर त्यांनी भर दिला. दोन्ही नेत्यांनी भारत रशिया विशेष आणि काही धोरणात्मक भागीदारी दरम्यान देखील काही मुद्द्यांवर चर्चा केलेली आहे. त्यावेळी पाकिस्तानचे धाबे आणखीनच दणाणलेत. ग्राफिकच्या माध्यमातून आणखी काही मुद्दे पाहूया आपण. दहशतवादाविरोधातील लढाईसाठी रशियाचा भारताला पाठिंबा आहे. रशियाकडून पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. निष्पाप जीवितहानीबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. भयानक हल्ल्यातील गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी समर्थन देण्यात आलं. पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा या प्रांतातील नागरिकांनी पाक सरकारविरुद्ध भूमिका घेतलेली आहे. बघा, एक महत्त्वाची बातमी आहे, विशेष बातमी आहे, कारण पाकिस्तानातला हा प्रांत आहे मात्र पाठिंबा देतोय भारताला. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यास भारताबरोबर उभे राहण्याची भूमिका पश्तून नागरिकांनी घेतलेली आहे. पाकिस्तानमध्ये पश्तून नागरिकांवर अत्याचार होत असल्यानं खैबर भागातील या जो एक इस्लामिक धर्मगुरू आहे त्यानं भारताला पाठिंबा जाहीर केला आहे. पुढच्या बातमीकडे. खासदार राहुल गांधींनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतलेली आहे. पीएमओ कार्यालयात ही भेट झालेली आहे. सीबीआय डायरेक्टर नियुक्ती संदर्भात चर्चा करण्यासाठी राहुल गांधी मोदींना भेटल्याची चर्चा सुरू आहे. भारत पाक युद्ध होऊ शकतं, त्या दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या पार्श्वभूमीवरच पीएमओ कार्यालयात राहुल गांधींनी नरेंद्र मोदींची भेट घेतली. मात्र जे कारण पुढे येत आहे ते म्हणजे सीबीआयच्या संचालक नियुक्ती संदर्भात ही भेट असल्याचं बोललं जातं. पुढच्या रिपोर्टकडे. भारताचं नौदल पाकला बेचिराग करण्याची भीती पाकिस्तानला सतावते. त्यामुळेच आता पाकच्या मदतीला तुर्कस्तान धावलाय. मात्र तुर्कस्तान एवढा अतिशहाणपणा का करतोय आणि भारत तुर्कांची कशी कोंडी करू शकतो त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. पाक घाबरला, तुर्की पुढे रडला. भारताचा धसका, तुर्की पाकच्या मदतीला. तुर्कीचा आगाऊपणा भारत खेचणार. भारताकडून हल्ला होण्याच्या भीतीनं पाकिस्तानचा थरकाप उडालाय. त्यामुळे घाबरलेला पाकिस्तान तुर्की पुढे गडागडा लोळलाय आणि तुर्कीनं अतिशहाणपणा करत कुरापतखोर पाकच्या मदतीला TCG बुकाडा ही युद्धनौका पाठवली आहे. ही युद्धनौका कराची बंदरात दाखल झाली आहे. एवढंच नाही तर तुर्कीनं पाकिस्तानसोबत युद्ध सरावाला सुरुवात केली आहे. तुर्की दीर्घकाळापासून पाकिस्तानचा सामरिक भागीदार आहे. तुर्कीची युद्धनौका TCG बुकाडा पाकिस्तानच्या कराचीत दाखल झाली आहे.
तुर्कीकडून लष्करी ड्रोनची पाकला मदत आहे. पाकिस्तानच्या पाणबुड्यांच्या आधुनिकीकरणासाठी तुर्कीची मदत होते. काश्मीर संदर्भात तुर्कीच्या भूमिकेवर भारताने अनेकदा आक्षेप घेतलाय. पाकिस्तानकडून भारताविरोधात दहशतवादी कारवायांना पाठबळ दिलं जातंय. मात्र तरीही तुर्कीचं पाकप्रेम उफाळून येतंय. त्यामागचं कारण काय आहे ते पाहूया. जागतिक स्तरावर तुर्की मुस्लिम देशाचं नेतृत्व करण्यास उत्सुक आहे. पाकला मदत करून खलिफा असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न. पाकिस्तान किंवा इतर इस्लामी राष्ट्रांनाही तुर्कीची मदत होते. पाक आणि तुर्की शेजारी असल्यानं व्यापारी संबंध आहेत. खरं तर भारताविरोधातील कुरापतीत सहभागी होणारा तुर्की हा पहिला देश नाही. तर 1965 मध्ये युद्धाच्या वेळी इंडोनेशियानं युद्धनौका पाकच्या मदतीला पाठवली होती. मात्र भारतानं पाकिस्तानचा धुव्वा उडवला. तर आता पाकच्या ताफ्यात भारताच्या INS विक्रांतच्या ताकदीची एकही युद्धनौका नाही. त्यामुळे पाकनं तुर्कीची मदत घेतली. मात्र तुर्कीनेही ही लढाई धर्मावर नेण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे अति आगाऊपणा करणाऱ्या तुर्कीच्या नांग्या ठेचण्यासाठी भारतानं आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव वाढवण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. तुर्कस्तान कसा पाकला मदत करतो ते आपण पाहिलं. आता पुढची एक महत्त्वाची बातमी पाकिस्तानमधूनच आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तानचे खासदार देखील घाबरलेत. भारत कधी हवाई हल्ला करू शकतो. भारत ब्राह्मोस सुपरसोनिक मिसाईलला हल्ला करेल अशी भीती संसदीय अधिवेशनात खासदारांनी व्यक्त केली. हिंदुस्तान का अटैक इमिनेंट है. किसी भी वक्त, किसी टाइम पे आ सकता है. हिंदुस्तान ये अटैक, इमिनेंट अटैक एयर लॉन्च स्टैंड ऑफ वेपन्स के जरिए करेगा. अपना ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल के जरिए करेगा. अब स्पीकर, ये कोई शब बारात की सुरसुरी नहीं होती कि आदमी पॉइंट करे और वो उड़ जाए. उसके मुख्तलिफ चेक्स एंड बैलेंसेस होते हैं. उस सुपरसोनिक क्रूज मिसाइल की रेंज तकरीबन आपकी 450 किलोमीटर से ज्यादा होती है. पाकिस्तानकडून भारताला पोकळ धमक्या देणं सुरूच आहे. आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या विशेष सल्लागारानं अणुबॉम्ब टाकण्याची भाषा केली. राणा सनउल्लाह खान असे अधिकाऱ्याचं नाव आहे. भारतावर बॉम्ब टाकला तर सारं काही नष्ट होईल, जगालाही त्याचे परिणाम भोगावे लागतील असं त्यांनी म्हटलं. बघा राणा सल्लाह खान काय धमकी दिली आपण पाहूया. पाकिस्तान भारतावर अणुबॉम्ब टाकणार. आम्ही अणुबॉम्ब टाकला तर सर्व नष्ट होईल अशी धमकी शहबाज शरीफनं दिली. अणुबॉम्ब टाकल्यास जगालाही मोठे परिणाम भोगावे लागतील असं पंतप्रधानांचा सल्लागार बरळलाय. राणा सनउल्लाह खान पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा विशेष सल्लागार आहे आणि त्यांनी भारताला पोकळ धमकी दिली आहे. महत्त्वाच्या रिपोर्टकडे. आता पुन्हा 1971ची पुनरावृत्ती होणार आणि पाकचे तुकडे तुकडे होणार. हे आम्ही का म्हणतोय, त्याची कारणं काय आहेत पाहूयात या संदर्भातला साम टीव्हीचा एक स्पेशल रिपोर्ट. पाकची घेराबंदी, बलूच आर्मीनेही घातला घाव. बंडखोरांकडून पाकची शहरं ताब्यात. आता पाकचे तुकडे तुकडे होणार. Motive of our attack was very clear. Now it's our turn. भारताची कुरापत काढणाऱ्या पाकिस्तानची आता चोहूबाजूनी कोंडी झाली आहे. त्यामुळे आता पाकिस्तानचे तुकडे तुकडे होणार हे निश्चित. कारण बलूच लिबरेशन आर्मीनं पाकिस्तानच्या बलुचिस्तानमधील मंगोचर आणि कलात शहर ताब्यात घेतल्याचा दावा करत चीन आणि पाकिस्तानला थेट इशारा दिलाय. China, you came here without our consent, supported our enemies, helped Pakistani military in wiping our villages. But now it's our turn. Baloch Liberation Army guarantees you that CPAC will fail miserably on Baloch land. पहलगाम हल्ल्यामुळे संतापलेला भारत पाकिस्तानवर कोणत्याही क्षणी हल्ला करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तानला घाम फुटलाय. त्यातच बलूच लिबरेशन आर्मीनं स्वतंत्र तालिबानची मागणी करत पाकिस्तान सैन्यावर हल्लाबोल केलाय. तर मंगोचर आणि कलात शहरातील सरकारी इमारती
सैन्याचे ठाणे आणि क्वेटा महामार्ग ताब्यात घेतल्याचं समोर आलंय. मात्र बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची मागणी का होते ते पाहूया. पाकिस्तानमधील सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे. बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे. CPSCच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत. तसंच बलूच संस्कृतीची गळचेपी होत असल्याचा आरोप होतोय. बलोची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लादण्याचाही प्रयत्न होतोय. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली. त्यामुळे पाकची एकाच मोर्चावर नाही तर चोहू बाजूनी कोंडी करण्यात आली. खैबर पख्तूनख्वा इथे तहरीक-ए-तालिबानचा पाकिस्तान सैन्यावर हल्ला. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीकडून जफर एक्सप्रेस हायजॅक करण्यात आली होती आणि आता 2 शहरं ताब्यात घेण्यात आली आहेत. अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून पाकची कोंडी केली जाते. 1971 मध्ये मुक्तीवाहिनी संघटनेला मदत करत भारतानं एका घावात पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि बांगलादेश स्वतंत्र झाला. आता पुन्हा पाकिस्तान्यांनी भारताच्या हृदयावर ओरखडा ओढलाय. त्यामुळे आता युद्ध झाल्यास बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा हे आणखी 2 तुकडे होणार. त्यामुळेच भारताच्या वाटेला गेलेल्या पाकचे 4 तुकडे झाल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढची बातमी आता बलुचिस्तानमधून. क्वेट्टा येथे झालेल्या गोळीबारात पाकिस्तानी अधिकारी ठार झालाय. पाकिस्तानी CTD अधिकारी अमजद असं नाव आहे त्यांचं. बलूच लिबरेशन आर्मीनं हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून बलुचिस्तानची आर्मी जी आहे ती पाकिस्तानच्या सैन्याला लक्ष्य करते. आता वळूया पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानला आता भारताच्या लष्करी कारवाईची भीती वाटते. कारण भारताकडून संभाव्य कारवाईच्या भीतीनं पाकिस्तान संयुक्त राष्ट्राकडून आता संरक्षण मागणार आहे. पाकिस्ताननं सुरक्षा परिषदेचं आपत्कालीन अधिवेशन बोलवण्याची मागणी केली. पाकिस्तानच्या विनंतीनंतर संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक होणार आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री 12:30 वाजता ही बैठक होईल. या बैठकीत पाकिस्तानकडून सिंधू पाणी कराराबाबतचा जो मुद्दा आहे तो उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. पुढच्या रिपोर्टकडे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा भारतानं पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केलेली आहे. त्यावर पाकच्या घशाला कोरड पडलेली आहे. ते कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. चिनाब कोरडी, पाकची वळली बोबडी. भारताचा वॉटर स्ट्राईक, पाकच्या घशाला कोरड. भारत पाणी रोखणार, दहशतवाद ठेचणार. भारताच्या वॉटर स्ट्राईकनं पाण्याच्या थेंबा थेंबासाठी आता पाकला वणवण करावी लागणार आहे. आधी सिंधू जल कराराला स्थगिती देऊन भारतानं पाकच्या घशाला कोरड पाडली आणि आता जम्मू काश्मीरमधील चिनाब नदीवरील बागलीहार धरणाचं पाकिस्तानमध्ये वाहणारं पाणीही बंद करण्यात आलंय. त्यामुळे पाकच्या घशालाच नाही तर खिशालाही कोरड पडणार आहे. कशी पाहूया. पाकमधील चिनाब लगतच्या भागात पाणी टंचाई, पाकच्या सिंध आणि पंजाब प्रांतातील शेतीला थेट नुकसान, गहू आणि इतर कृषी उत्पादनाला मोठा फटका. भारताचा वॉटर स्ट्राईक इथेच थांबणार नाहीये, तर भारताकडून झेलम नदीवरील किशनगंगा धरणाचं पाणी रोखण्याची योजनाही आखली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकची अवस्था आणखीनच बिकट होणार आहे. किशनगंगा धरणातून नीलम आणि झेलम खोऱ्यांना पाणी पुरवठा होतो. पाकिस्तानचे जलविद्युत प्रकल्प किशनगंगा धरणावर अवलंबून आहेत. कृषी, अर्थव्यवस्था आणि शहरी पाणी पुरवठ्यावरही परिणाम होणार. पाकिस्तानातील वीज उत्पादनावर परिणाम जाणवेल. हे जे पाणी आहे ते पाणी त्यांच्याकडे जितकं जातं कामाकरता ते फक्त त्यांच्या नदी म्हणजे शेतीकरता आणि पिण्याकरता वापरलं जातं. त्यामुळे सध्या त्यांच्याकडे पाण्याचा साठा भरपूर आहे, पण काही दिवसांनंतर मात्र होईल आहे आणि इंडस्ट्रीजला लवकर होईल, लोकांवर कमी होईल आहे, उशिरा होईल आहे. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. या धोरणानुसारच भारताची कारवाई सुरू आहे. एकीकडे युद्ध सराव करून भारत पाकिस्तानला आव्हान देतोय, तर बागलीहार धरणाचे दरवाजे बंद करणं हा देखील भारताच्या रणनीतीचाच एक भाग आहे. प्रत्यक्ष युद्धाआधीच भारतानं पाकची पुरती नाकेबंदी केली आहे.
एवढं मात्र खरं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. चिनाब नदी कशी कोरडी पडली, पाकिस्तानची कशी कोंडी झाली आपण ते पाहिलं. आता पाकिस्तानमधली आणखीन एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत भारताविरोधात एक ठराव मंजूर झालेला आहे. सभागृहात एकमतानं हा सगळा ठराव मंजूर केलेला आहे. पाकिस्तानचं पाणी अडवण्याचा कोणताही प्रयत्न युद्धाचा प्रयत्न मानला जाईल असा या ठरावातला मुद्दा आहे. बिथरलेल्या पाकिस्तानकडून भारताला धमकी देण्याचा प्रयत्न झालेला आहे. पाकिस्तानच्या संसदेमध्ये एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आलेलं आहे. त्या पाक सभागृहात हा एकमतानं ठराव मंजूर झालेला आहे. पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक अशी माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्य प्रशिक्षण देऊनच पाकिस्ताननं पाठवलं होतं. पाकिस्तानी लष्कराच्या काही माजी कमांडर्सनी दहशतवाद्यांना विशेष प्रशिक्षण दिलं होतं. भारताचं अधिकाधिक नुकसान करण्याचा त्यांचा हेतू होता. जेलमधील लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांनी ही माहिती दिली आहे. बघा दहशतवाद्यांबाबत काय माहिती समोर आली आता आपण पाहूया. पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांना सैन्याचं प्रशिक्षण होतं. पाक लष्कराच्या माजी अधिकाऱ्यांकडून या दहशतवाद्यांना ट्रेनिंग देण्यात आलं. पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी लष्करी डावपेच आणि तंत्रज्ञान या दहशतवाद्यांना शिकवले. काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करणं आणि अधिकाधिक नुकसान पोहोचवण्याचा उद्देश होता. जेलमधील लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांकडून ही माहिती मिळाली. पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा अखेर सुरक्षा दलाला कळलेला आहे. दहशतवादी बैसरन खोऱ्यातील जंगलात लपल्याची माहिती आता तपास यंत्रणांच्या हाती लागलेली आहे. या ठिकाणापासून 24 वेगवेगळ्या दिशांना जाणारे मार्ग आहेत ज्यावर भारतीय सैन्य, CRPF आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा ठावठिकाणा हाती लागला आहे. दहशतवादी बैसरन खोऱ्यातील जंगलात लपल्याची माहिती तपास पथकाच्या हाती आली आहे. बैसरन खोऱ्यापासून 54 मार्ग वेगवेगळ्या दिशांना जातात. सर्व मार्गांवर आता शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. 15 एप्रिलला दहशतवादी पहलगाममध्ये आले आणि 4 ठिकाणांची त्यांनी पाहणी केली. हल्ल्यासाठी बैसरन खोऱ्याचीच निवड करण्यात आली कारण तिथून पलायन करणं सोपं होतं. पहलगाम हल्ल्याच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. पाकच्या दहशतवादी फॅक्टरीचे पुरावे भारताच्या हाती लागलेत. मात्र हे पुरावे काय आहेत आणि आता पाकिस्तानचा बुरखा कसा फाडला जाणार आहे यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. POK दहशतवाद्यांचं जंगल मंगल. दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पचे फोटो समोर. भारतानं फाडला पाकचा बुरखा. हा फोटो नीट पहा. पहलगाम हल्ल्यापूर्वी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आणि लष्कर ए तोयबानं याच ठिकाणी दहशतवाद्यांना गोळ्या चालवण्याचं ट्रेनिंग. त्याचे धक्कादायक पुरावे भारताच्या हाती लागले. मात्र या पुराव्यांमध्ये नेमकं काय पाहूया. खैबर पख्तूनख्वाच्या जंगल मंगल परिसरात दहशतवाद्यांचं प्रशिक्षण केंद्र. दहशतवाद्यांना कठोर कमांडो प्रशिक्षण. प्रशिक्षणानंतर दहशतवादी भारतीय सीमेजवळील लॉन्च पॅड्सवर तैनात. सॅटेलाइट फोटोत रहिवासी इमारती, ट्रेनिंग ग्राउंड, मशीद, गेस्ट मीटिंग सेंटर. पगला बियार जागेवर दहशतवादी आणि ISI मध्ये बैठका. भारतीय सैन्याचं प्रचंड नुकसान करण्याचा डाव. दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करायला सुरुवात केली आहे. याच प्रकरणी NIAच्या तपासात लष्कर ए तोयबाचं नाव समोर आलं. पहलगाम हल्ल्यातील 26 निष्पापांच्या मृत्यूला लष्कर ए तोयबा जबाबदार असल्याचं समोर आलं.
एवढंच नाही तर भारतीय लष्करानं जम्मूच्या पूंछ जिल्ह्यातील सुरनकोटमधून भारतानं स्फोटकं जप्त केली आहेत. 5 IED जप्त, 1 ते 5 लिटरचे गॅस सिलेंडर, काळ्या रंगाची दुर्बीण, 2 वायरलेस सेट, 2 टोप्या, 3 काळ्या रंगाच्या पॅन्ट्स जप्त करण्यात आल्या आहेत. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे नापाक इरादे भारतानं नेस्तनाबूत केले. मात्र या दहशतवाद्यांना वेचून वेचून ठेचण्यासाठी लष्करानं कोणती रणनीती आखायला हवी? की सगळ्या ट्रेनिंग कॅम्पचे आपल्याला फोटो मिळालेले आहेत. ज्याच्यामध्ये असं दिसतं की हे जे ट्रेनिंग कॅम्प होते अत्यंत चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केले होते. कारण जे दहशतवादी ट्रेनिंग कॅम्पमधून ट्रेनिंग होऊन सीमेवरती किंवा LOCवरती आले होते ते आता घाबरून पळून गेलेले आहेत. आणि आपण हे ISI आणि लष्करी तळाचे जे दुष्कृत्य आहे हे आपण तोडायला पाहिजे आणि अशा प्रकारच्या सगळ्या ट्रेनिंग कॅम्पवरती आपली नजर असायला पाहिजे. भारत शांत आणि संयमी असल्याचा गैरफायदा पाकिस्तान्यांनी घेतला. मात्र आता भारत दहशतवाद्यांचे पुरावे एकत्र करून पाकचा बुरखा फाडणार हे तर निश्चित आहे. मात्र भारतानं एवढ्यावरच न थांबता पुन्हा एकदा थेट पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड्स, ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचं आणि त्यांना पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान्यांचं कंबरडं मोडण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV. दहशतवाद्यांचा डाव भारतानं कसा उधळला ते आपण पाहिलं. आता पुढची काश्मीरमधील आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. तिथल्या कारागृहांवर मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार विशेषतः जम्मू इथल्या सेंट्रल जेल आणि कोट भलवाल जेल हे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहेत. या जेलमध्ये अनेक हाय प्रोफाईल दहशतवादी आणि फुटीरतावादी नेते कैद असल्यानं त्यांना सोडवण्यासाठी किंवा गोंधळ निर्माण करण्यासाठी हा हल्ला करण्याचा कट रचला जात असल्याची भीती व्यक्त होते. अलर्टनंतर जम्मू आणि काश्मीरमधील सर्व कारागृहांची सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. पाकिस्ताननं भारतावर सायबर हल्ल्याचा प्रयत्न केलाय. इंडियन मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस आणि मनोहर पर्रिकर इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीजसह अनेक संरक्षण संबंधित वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतानं पाकिस्तानचा प्रयत्न उधळून लावला आहे. काही संवेदनशील माहिती यातून मिळाल्याचा दावा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांनी आता पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. भारत आणि पाकिस्तानला संयम बाळगण्याचाही सल्ला संयुक्त राष्ट्रसंघाने दिलेला आहे. लष्करी पर्याय हा उपाय नाही असं संयुक्त राष्ट्राच्या महासचिवांनी म्हटलेलं आहे. तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांना सहकार्याची गरज आहे असं देखील महासचिवांनी म्हटलेलं आहे. पुढच्या रिपोर्टकडे. भारताच्या कारवाईनं आता लष्कर ए तैयबाची ही झोप उडाली आहे. त्यामुळेच तैयबाच्या हफीज सईदनं नव्या आकावर जबाबदारी सोपवली. तैयबात आता तरुणाची नवीन दहशतवादी पिल्लावळ उभी राहते. ती कशी पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. नापाक इराद्यांचे नवे चेहरे. दहशतवादाचे तरुण चेहरे कोण? तरुणांना भडकावणार, दहशतवादी घडवणार. दहशतवादाला ना धर्म असतो ना चेहरा. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर POK स्थित दहशतवादी संघटनांचा पोकळ आत्मविश्वास द्विगुणित झालाय. म्हणूनच की काय लष्कर ए तैयबा सारख्या संघटनेनं आपली सूत्र नव्या ताज्या दमाच्या तरुणांच्या हाती सोपवली आहेत. लष्कर ए तैयबाचा संस्थापक हाफिज सईदवर मृत्यूची टांगती तलवार आहे. म्हणूनच संघटनेसाठी हाफिजनं सगळी सूत्र आपल्या मुलाकडे म्हणजे तल्हा सईदकडे सोपवल्याची माहिती मिळतीये. हाफिजचा मुलगा तल्हा सईद लष्कर ए तैयबाचा नवा आका. झकीउर रहमान नवा लखवी ऑपरेशनल कमांडर. साजिद मीर आंतरराष्ट्रीय नेटवर्कचा प्रमुख. मोहम्मद यहा मुजाहिद माध्यम प्रमुख. हाजी मोहम्मद अशरफ तैयबाचा नवा फंडिंग हेड. आरिफ कासमानीला अल कायदा सोबत समन्वयाची जबाबदारी. जफर इक्बालवर दहशतवाद्यांच्या प्रशिक्षणाची जबाबदारी. आदिल ठोकर नवा मिड लेवल कमांडर.
लष्कर ए तैयबात खांदेपालट झालाय. मात्र हाफिजचा मुलगा तल्हा सईद सोबतच अन्य त्याचे साथीदार आधीही भारताच्या विरोधी कारवायांमध्ये गुंतलेले होते. आज घडीला लष्कर ए तैयबाचा संस्थापक अध्यक्ष हाफिज सईद याचा मुलगा ताला हाफिज सईद हा मागच्या काही काळामध्ये लष्कर ए तैयबाच्या ऍक्टिव्हिटीज मध्ये अत्यंत ऍक्टिव्ह झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय. या दहशतवादी संघटनेशी संबंधित रिक्रुटमेंट असो, टेररिझमशी संबंधित फंडिंग असो किंवा वेगवेगळ्या दहशतवादी हल्ल्यांशी संबंधित प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी करण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ताला सईद घेताना आपल्याला दिसतोय. पीओके स्थित दहशतवाद्यांच्या आडून पाकिस्तान कायमच भारतात अशांतता पसरवत आलाय. सर्जिकल स्ट्राईक असो वा थेट एअर स्ट्राईक, भारतानं दहशतवाद्यांचा बिमोड केला. मात्र आता भारतासमोर नापाक बाप बेट्यांचं आव्हान असेल. साहजिकच दहशतवाद्यांच्या या नव्या पिलावळीचा लवकरच भारत खात्मा करेल यात तिळमात्र शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. दहशतवाद्यांची पुढची पिढी देखील कशी त्याच मार्गावरनं चालली आहे हे आपण पाहिलं. पुढची बातमी आता पहलगाममधून. पहलगाम इथे पर्यटकांवर झालेल्या भीषण हल्ल्याचं नवीन CCTV फुटेज समोर आलंय. साम टीव्हीवर आपण ते दृश्य बघू शकता. 22 एप्रिलला झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले होते. मात्र हल्ल्यातून बचावलेले पर्यटक आणि स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावले. हे या नवीन फुटेजमधून स्पष्ट झालंय. या फुटेजमुळे हल्ल्याच्या तपासाला नवी दिशा मिळाली. पहलगाममधील 22 एप्रिलच्या दहशतवादी हल्ल्याचं CCTV फुटेज समोर आलंय. बैसरन मेडोज जवळील दुपारी 3:40 हे CCTV फुटेज आहे. पर्यटक आणि स्थानिक लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळतानाचा व्हिडिओ आहे. पर्यटक स्थानिक नागरिक सुरक्षेसाठी मार्केटच्या दिशेने धावल्याचं नवीन फुटेजमधून स्पष्ट झालंय. नव्या CCTV मुळे पहलगाम हल्ल्याच्या तपासाला आता नवी दिशा मिळणार आहे. डिजिटल पुराव्याच्या आधारे पहलगाम हल्ल्याचा आता गूढ उकलला जाणार आहे. कारण NIAच्या हाती बैसरन मैदान आणि आसपासच्या परिसरात सक्रिय असलेल्या काही मोबाईल फोनचा आता सविस्तर डेटा मिळालेला आहे. 15 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यानचा हा डेटा. या माहितीचं विश्लेषण करून हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या व्यक्तींच्या हालचाली आणि त्यांच्यातील संपर्क याबद्दलचे आता महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत जम्मू आणि काश्मीरच्या विविध भागातून तब्बल 29 संशयितांना ताब्यात घेतले. पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाला फटका बसलाय. काश्मीरच्या या परिस्थितीवर आता मेहबूबा मुफ्ती यांनी भाष्य करत केंद्रावर टीका केली. केंद्र दहशतवाद्यांवर कारवाई केली पाहिजे. मात्र 100 पेक्षा जास्त स्थानिक नागरिकांना ताब्यात घेतलंय. सर्व पर्यटन स्थळं बंद आहेत. पर्यटन स्थळांवर सुरक्षा रक्षक द्यावे आणि घोडेस्वारांना आर्थिक मदत देण्याची मागणी देखील मुफ्तींनी केली. एकूणच मुफ्ती यांनी केंद्राच्या कारवाईवर टीका केली. जो पकड़ दकड़ शुरू होगी उसमें सबको ओवरग्राउंड वर्कर या टेररिस्ट समझ के उनको बुलाते हैं, बंद करते हैं, शाम को छोड़ते हैं, फिर बंद करते हैं. मतलब कोई पहलगाम में कोई सैकड़ों लोग इस वक्त बंद हैं, बाकी जगह भी बंद है. तो मुझे लगता है ये सही बात नहीं है, ये नहीं होना चाहिए. क्योंकि जब कश्मीरियों ने अपना दिल खोल दिया है तो अब मुल्क के लोगों को भी भरोसा करना चाहिए. और ये जो पुलिस की पकड़ दकड़ है या आर्मी के जरिए पकड़ दकड़ है, इसको बंद किया जाना चाहिए. आता पुढच्या बातमीकडे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी राफेल बाबत केलेल्या विधानानं आता वाद निर्माण झालेला आहे. त्यांनी लिंबू आणि मिरची लावलेलं खेळण्यातील राफेल विमान दाखवून भाजपवर टीका केलेली आहे. दहशतवाद्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल त्यांनी विचारलाय. त्यावरून भाजपनं जोरदार टीका केली. काँग्रेसचा सवाल आहे, मात्र भाजपनं देखील पलटवार केलेला आहे. जेव्हा राफेलची आपण खरेदी केली तेव्हा राफेलला लिंबू मिरची लावलं होतं, त्याची पूजा झाली होती. आज आप राफेल ले आए, नींबू मिर्च बांधकर खड़ी किए हुए हैं. आपको याद होगा मैंने नहीं बांधा है, वो बांधा है इस केंद्र की सरकार ने बांधा है. रक्षा मंत्री ने नींबू मिर्च बांधकर खड़ा किया हुआ है. ये किस जो लाए हैं उसका उपयोग कब होगा? कब आतंकवादियों को सफाया होगा? कब आतंकवाद को बढ़ावा देने वाले लोगों को सफाया करेंगे? ये देश जानना चाहता है. पाकिस्तान की बुरी नजर से बचने की जरूरत नहीं है, क्योंकि पाकिस्तान की सेना भारत की सेना को डरी नजर से देख रही है और ये इंडी गठबंधन और कांग्रेस वाले बुरी नजर से देख रहे हैं.
तो आज वास्तविकता में ईमानदारी से कहें तो भारत की सेना को हमारे इन विपक्षी दलों के, कांग्रेस और इंडी गठबंधन के दलों की बुरी नजर से बचने की जरूरत महसूस हो रही है। काँग्रेसच्या टीकेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी देखील केंद्रावर काही सवाल उपस्थित केले। डोनाल्ड ट्रम्प यांना विचारून पाकिस्तानवर कारवाई करणार का, असा सवाल वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारला विचारलाय। पाकिस्तानाविरोधात लॉबिंग करण्यासाठी जेसन मिलर यांची तुम्ही नेमणूक केली आहे का, असा सवालही प्रकाश आंबेडकरांनी केलाय। जेसन मिलर जे फॉर्मर ॲडवायझर होते डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारमध्ये, त्यांची तुम्ही नेमणूक केली आहे का? आणि दुसरी गोष्ट, तिकडनं परवानगी आल्याशिवाय आपण कारवाई करणार नाही का? पाकिस्तान विरुद्धची जी कारवाई आहे त्या कारवाईच्या संदर्भातलं लॉबिंग करण्यासाठी त्यांना नेमण्यात आलेलं आहे का? आणि त्यांना महिन्याला $1,50,000 त्या ठिकाणी दिल्या जाणार आहेत। पुढे आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे। प्रियकरासोबत पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर ही पाकिस्तानची सैनिक होती असा दावा करण्यात आलाय। तिचा आता एक फोटो देखील व्हायरल होतोय। पण खरंच सीमा सैन्यात होती का, या दाव्याची, या फोटोची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आले, चला पाहूयात हा खास रिपोर्ट। सीमा हैदर पाकिस्तानची सैनिक। भारतात येण्यापूर्वी सीमा पाकिस्तानी सैन्यात। व्हायरल फोटो मागचं सत्य काय? सीमा हैदर सीमा पाकिस्तानात सैनिक होती असा दावा करण्यात आलाय। पाकिस्तानी सैनिक असतानाचा सीमाचा फोटो आता व्हायरल करण्यात आलाय। पाकिस्तानी सैन्यात ती कॅप्टन होती असा धक्कादायक दावा करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे। पण खरंच सीमा भारतात पाकिस्तानचं काम करण्यासाठी आली आहे का? ती भारतात काही कारवायांसाठी लग्न करून आली आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। मात्र या फोटोत तथ्य आहे का, याची आम्ही पडताळणी सुरू केली। त्याआधी मेसेजमध्ये नेमका काय दावा केलाय पाहूयात। सीमा हैदर पाकिस्तानी आर्मीत कॅप्टन म्हणून कार्यरत होती। सैन्यातली नोकरी सोडून ती लग्न करून भारतात आली। सीमानं पाकिस्तानातच असताना पतीला तलाक दिला। त्यानंतर सीमाचे भारतात राहणाऱ्या सचिन मीनाशी प्रेमसंबंध जुळले। पबजी गेमवरून सुरू झालेल्या प्रेमाची स्टोरी हळूहळू फुलत गेली आणि सीमा पाकिस्तानातून दुबई, दुबईतून नेपाळ आणि नेपाळहून घुसखोरी करून 4 मुलांसह भारतात आली। सीमा भारतात येताच ती पाकिस्तानी एजंट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला। त्यानंतर तिचे सगळे पेपर ATSनं जमा करून चौकशी केली, मात्र अजूनही तिच्यावर कारवाई झालेली नाही। आता तिच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आल्यामुळं आणखी संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे। पण खरंच सीमा हैदर पाकिस्तानी सैन्यात होती का? तिच्या व्हायरल फोटोची आम्ही पडताळणी केली। त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात। सीमा हैदर ही पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन नव्हती। सीमा हैदर पाकिस्तानात गृहिणी होती। सीमाचा पाकिस्तान सैन्याचा ड्रेस AI जनरेटेड आहे। भारत पाकिस्तान तणावामुळे हा फोटो व्हायरल केला जातोय। सीमा ही पाकिस्तानी सैन्यात कधीच नव्हती। सध्या भारत पाकिस्तानात तणाव निर्माण झाल्यामुळे सीमाचा सैनिकाच्या ड्रेसमधला फोटो व्हायरल करून ती पाकिस्तानी सैनिक असल्याचा दावा केला जातोय। मात्र आमच्या पडताळणीत सीमा पाकिस्तानात सैनिक असल्याचा दावा असत्य ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर आता वळू आपण राज्यातल्या राजकीय बातम्यांकडे। बातमी आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेल्या आदेशाची। काँग्रेसला फोडा, काँग्रेस रिकामी करा असे निर्देशच बावनकुळेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत। काँग्रेस पक्षात काही शिल्लक राहिलं नाही असं देखील त्यांनी म्हटलंय। पुण्यात पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते। बघा आपण ही ऑडिओ क्लिप पाहूया या संदर्भातील। संग्राम खोपटेसारखे जेवढे काही दिसते तुम्हाला तेवढे 2 काय म्हटलं मी उदाहरण
आता काँग्रेस खाली करू. तुम्ही तुमची चिंता नको करा, तुमच्याकडे बटवा ना आम्ही. तुम्ही आपलं माझं काय होईल चक्करमध्ये करावं, माझं काय होईल त्याला आणलं तर तुम्ही काँग्रेस पार्टी खाली करू नका. काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे. दरम्यान बावनकुळेंच्या या वक्तव्याचा आता विरोधकांनी चांगला समाचार घेतलेला आहे. सध्याचा भाजप उपऱ्यांचा पक्ष आहे. भाजपनं निवडून आणलेले 70% नेते हे बाहेरचे असल्याची टीका खासदार संजय राऊतांनी केली. तर भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चेटकीण आहे असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी केला. भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष. आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे. ज्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं. बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आली. यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसची नेते खाणारी चटकीण आहे. आता या चटकीणीचं पोट नेते खाऊन भरलं नाही म्हणून आता हे कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे. या वक्तव्यातून सिद्ध होतं. ईडीची भीती दाखव, पोलीसची भीती दाखव, केसची भीती दाखव, सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो. बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर आणखी एक महत्त्वाची राजकीय बातमी आहे मुंबईतून. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री उदय सामंत यांना भेटीला बोलावलं. मनसे आणि शिवसेना युतीच्या दुसऱ्या टप्प्यातील चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र यामुळे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेचं काय होणार असा देखील सवाल उपस्थित होतोय. मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडेंनी उदय सामंतांना भेटीचा निरोप दिलाय. आपण अधिक माहिती घेऊया. आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आपल्यासोबत आहेत. वैदेही, खरं तर ठाकरे बंधू कधी एकत्र येणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि मध्येच मग शिंदे सेना कशी काय आलेली आहे, काय घडामोडी घडतायत? नक्कीच आपण बघतोय की एप्रिल महिन्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या युती संदर्भातला मेसेज घेऊन उदय सामंत आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती मिळाली होती. डिनर डिप्लोमसीमध्ये एकनाथ शिंदे लेट नाईट त्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या घरी दाखल झालेले बघायला मिळाले आणि अनेक महत्त्वाच्या गोष्टी संदर्भात चर्चा झाली. मात्र त्यानंतर पुढची बैठक ही मे मध्ये होणार असल्याचं त्यावेळेस स्पष्ट करण्यात आलं आणि आता मे महिना सुरू झालेला आहे आणि संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे यांच्या भेटीचा मेसेज उदय सामंत यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. उद्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक चौरी येथे होणार आहे आणि त्यानंतर पुढच्या 2 दिवसामध्ये राज ठाकरे आणि उदय सामंत यांची भेट होईल आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे ही एक वेगळी युतीची नांदी होते की काय या संदर्भात खरं तर स्पष्टता येईल. नक्कीच. आणि महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. राजकीय बातम्यानंतर आता वळूया आपण लाडक्या बहिणींबाबत एक मोठी बातमी आहे. महायुती सरकारच्या आश्वासनानुसार 2100चा वाढीव हप्ता कधी मिळणार याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे. मात्र 2100 रुपये मिळणार नाहीत असं खुद्द मंत्री महोदयांनीच म्हटलेलं आहे. पाहूया या संदर्भातला एक खास रिपोर्ट. लाडकीला 2100 मिळणार नाहीत. शिंदे सेनेच्या मंत्र्यांचा दावा. महायुतीचं आश्वासन हवेतच. लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा 1500 रुपयांचा 10वा हप्ता बँक खात्यात जमा झालाय. मात्र महायुती सरकारच्या आश्वासनानुसार वाढीव 2100 रुपयांचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या विधानानं लाडक्या बहिणींचं टेन्शन आता वाढलंय. राज्याची आर्थिक स्थिती पाहता लाडकीला 2100 रुपये मिळणार नाहीत अशी वस्तुस्थिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाटांनी मांडली आहे. मात्र 1500 रुपयांचा हप्ता सुरूच राहणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. नाही, राज्याची आर्थिक घडी बसवायची कशी हा वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे. 1500चे 2100 रुपये करू शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्याचा अनेक लोक वेगळ्या अर्थाने भाव करतात. काही योजना बंद होणार का, याला पैसे कमी मिळतात का, नाही, त्याला पैसे आम्ही परिपूर्ण देणार आहोत. जी कमिटमेंट आहे आमची ती कमिटमेंट आम्ही पूर्ण करणार आहोत. राज्याच्या उत्पन्नाच्या सुमारे 10% निधी केवळ लाडकी बहीण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे इतर विभागांच्या विकास कामांवर परिणाम होतोय.
मंत्री संजय शिरसाट यांनीही सामाजिक खात्याचा 400 कोटींचा निधी लाडकीकडे वळवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. या योजनेमुळे निधी मिळत नसल्यामुळे महायुतीत धुसफूस सुरू आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरिता एकूण 36,000 कोटी रुपयांची तरतूद ही केलेली असली तरी अर्थसंकल्पातही 2100 रुपयांची घोषणा मात्र केलेली नाहीये. सरकारची तिजोरी रिकामी असल्यामुळे लाडकीला वाढीव हप्ता देणं शक्य नाहीये. मात्र हेच वास्तव आता खुद्द मंत्रीच बोलून दाखवतायत. त्यामुळे काटेकोर पडताळणीतून लाडकीची संख्या आणखी घटणार आणि 1500 रुपयांवरच लाडकीला समाधान मानावं लागणार आहे एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आता पुढच्या बातमीकडे. दिव्यात एका हळदीच्या कार्यक्रमात बैलानं धुडगूस घातला आणि ओके चाललेला कार्यक्रम फिसकटला. नेमकं काय घडलं चला पाहूयात. बैल उधळला आणि झाला गडबड घोटाळा. कसा तर तो असा. बैल तसा एकदम शांत प्राणी, शेतकऱ्याचा एकदम जिवलग दोस्त. पोटच्या लेकरावानी शेतकरी बैलाला जीव लावतो, पण बैलाला जर त्रास दिला तर मग काय खरं नाही दोस्तांनो. एका हळदीच्या कार्यक्रमात याचा पिक्चरच बघायला मिळाला. त्याचं झालं असं, स्टेज सजला होता, नवरदेव गडी थाटात बसला होता. उद्या लग्न म्हणल्यावर अंगाला हळद लावली जात होती. डॉल्बीवाला आवाज वाढवत होता. मित्रमंडळी आणि नातेवाईक फुलटू डान्सच्या मूडमध्ये. पैशांची नुसती उधळणच होत होती. त्यात आणला होता बैल, ती बी मधोमध उभा केलता. घरच्या गाड्यांनी बैलाची येसन धरली होती आणि अचानक कार्यक्रम फिसकटला. जोरदार आवाजामुळं बैल बिथरला आणि उधळला आणि सगळी पळापळ सुरू झाली. मिळालेल्या माहितीनुसार ही व्हिडिओ ठाण्याच्या दिव्यातला असल्याचं कळतंय. सुदैवानं यात कुणाला कसली हानी झाली नाही. बैल गोंधळात बितरला ही त्याचा स्वभाव. पण ऐन गर्दीत बैलांना आणणाऱ्या बुद्धीला नेमकं म्हणायचं काय ही मात्र प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा भेद आपण घेणार आहोत. भेटूत एका छोट्याशा ब्रेकनंतर. ब्रेकनंतर बातमी आता पावसाची.
राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसानं हजेरी लावले. जालन्यात तर गारपिटीसह अवकाळी बरसलाय. तिकडे संभाजीनगरमध्ये देखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. इकडे खानदेशात देखील जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळीचा केळी बागांना मोठा फटका बसलाय. तर नाशिक जिल्ह्यातल्या मनमाडमध्ये ही गारपिटीमुळे शेती पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. ब्रेकनंतर बातमी आता कोल्हापूर जिल्ह्यातून. जयसिंगपूर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. महाराजाधिराज श्रीमंत 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 श्रीमंत